नमस्कार. मी प्रतीक भांजी. आवड म्हणून इतिहास, पुरातत्वशास्त्र, भूगोल, राज्यशास्त्र आणि मुख्यत्वे आंतरराष्ट्रीय भूराजकीय संबंध यांचा व्यासंग जोपासत आलो आहे. अनय सरांच्या मार्गदर्शनाखाली याच गोष्टी आपल्यासमोर मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न. आशा आहे आपणास नक्कीच आवडेल. अन्यथा आपल्या टीका, सूचना, प्रतिसाद नक्की पोहोचवा. सुरू करूया. धन्यवाद. हिमालयापासून इंदू सरोवरापर्यंत अर्थात हिंदी महासागरापर्यंत हा आपला भारत देश. आपल्या पश्चिमेला परकीयांनी नामकरण केलेल्या अरबी समुद्रापासून ते पूर्वेला बंगालच्या उपसागरापर्यंत ज्यांची मूळ भारतीय संस्कृतीतील नावे अनुक्रमे सौराष्ट्र सागर आणि कलिंग सागर अशी होत. आणि आग्नेयेला ती पहा, बेटमालिका. हनुमंताच्या नावाचा अपभ्रंश होऊन हंडुमान किंवा आजचे ते अंदमान बेट समूह आणि त्याखाली ते नक्कवरम बेट समूह अर्थात निकोबार आयलंड्स. आता हे पहा, पोर्ट ब्लेअर. हा सेल्युलर जेल, काळ्या पाण्याची शिक्षा यालाच म्हणत असत. तो काळ आता गेला. राष्ट्रभक्तीच्या पर्यटनासाठी ही वास्तू आजही एक नवी सुवर्णमोहर आहे. पण इथले पाणी मात्र येऊ घातलेल्या कृष्णकृत्यांची साथ घालून वेळीच सावध करत आहेत. कोको बेट हे फक्त शेपूट आहे. संपूर्ण हत्ती समोर उभा ठाकल्यावर राष्ट्रीय एकात्मतेबरोबर चाणाक्ष मुत्सद्देगिरीची जनमानसातून सकारात्मक प्रतिक्रिया आल्याखेरीज लोकनियुक्त सरकार देखील दुर्बल ठरते. बघूया कोकोचे भूत कितपत भीतीदायक अथवा भूतदायक आहे. पुष्प पहिले, कोकोचे भूत, भाग 1. काळ्या पाण्यावरून. मालिका सागरा प्राण तळमळला. मागील महिन्यात मालदीवला एक चिनी नौका येते. ही बातमी तर सर्वांना ठाऊक असेलच. अधिकृत कारण म्हणून सागरी संशोधनासाठी हा सारा खटाटो असे सांगण्यात आले. पण यामागील मूळ उद्दिष्ट काय आहे हे सर्वांनाच माहिती आहे. पण याची सुरुवात काही कालाच मध्ये झालेली नाही. 2014 मध्ये ज्या वेळेला नव्या उमेदीच्या भारत सरकारने चीनची स्ट्रिंग ऑफ पर्ल स्ट्रॅटेजी जी होती ती मोडीत काढायला सुरुवात केली होतीच. ज्या स्ट्रॅटेजी अंतर्गत पाकिस्तानमधील ग्वादार बंदर असेल, श्रीलंकेतील हंबनटोटा बंदर असेल, जिबुटी मधला लष्करी तळ असेल, इराणचे चीनचे वाढते संबंध असतील, बांगलादेश म्यानमार यांच्यामधील बंदर विकसनाचे कार्यक्रम असतील आणि त्याच्यामध्ये त्या आगीमध्ये तेल ओतण्याचं काम सध्याच्या मालदीवच्या आक्रस्ताळ्या सरकारने केलेलं आहे. पण या सगळ्या गोष्टींमध्ये अत्यंतिक दुर्लक्षित पण अत्यंत महत्वाची आणि अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेली कोको बेट जी आपल्याच अंदमानचा भाग आहे. म्हणजे अंदमान पासून अगदी 45 किलोमीटर अंतरावर असून सुद्धा ती आपली नाहीये आणि येऊ घातलेल्या डोकेदुखीची चिनी चाबूल देत आहे. परंतु इथून पुढे जाण्यापूर्वी या भागात आपण इतिहासाची नोंद घेऊ. भारताच्या सागरी इतिहासाची लिखित साक्ष अगदी वैदिक काळापासून सापडते. ऋग्वेदामध्ये 100 किंवा शेकडो मल्ल्यांची जहाजे असा उल्लेख आहे. 8000 वर्षांपूर्वीच्या सरस्वती सिंधू संस्कृतीतील लोथल नावाचे बंदर जे आजच्या गुजरातमध्ये येते ते आफ्रिका आणि मध्य पूर्वेतील व्यापारासाठी प्रमुख भारतीय बंदर होते. पुढे ओडिसातून उदयास येऊन संपूर्ण पूर्व सागरी किनाऱ्यावर अधिपत्य गाजवणाऱ्या कलिंग साम्राज्याने भारतीय संस्कृती पहिल्यांदा दक्षिण पूर्वेत पोहोचवली. तेव्हाचा ब्रह्मदेश म्हणजे आजचा म्यानमार, थायलंड, लाओस, व्हिएतनाम, कंपुचिया म्हणजे आजचा कंबोडिया, मलय पुराणावरून आलेले मलेशिया, सुवर्णभूमी किंवा सुवर्णद्वीप म्हणजे आजचे सिंगापूर, इंडोनेशिया. पुढे हाच सागरी वारसा मौर्य, अशोक, समुद्रगुप्त, चोळ साम्राज्य आणि विजयनगरचे साम्राज्य यांनी आणखी वृद्धिंगत केला. आणि मराठा आरमाराला तर आपण कसे विसरू शकतो. या साऱ्या काळात व्यापार आणि सांस्कृतिक विनिमयाच्या आधारावर आपला साम्राज्यवाद झाला. ही राष्ट्रे आज सुद्धा सांस्कृतिक दृष्ट्या भारतीयच आहेत. आणि याचा सगळ्यात भव्य आणि सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे माझ्या मागील हे चित्र, अंकोर वाट विष्णू मंदिर. जगातील सगळ्यात भव्य, हिंदूच काय तर सगळ्यात भव्य धार्मिक वास्तू म्हणजे हे अंकोर वाट मंदिर.
किती जणांनी शाळेत, बातम्यात ताजमहालच्या आधी अंकोरवाटचं नाव ऐकलंय? तर या सर्व काळात अंदमान बेट समूहांना विशेष महत्व होतं. ज्या प्रकारे युरोपला भारताशी जोडण्यामध्ये इस्तंबूल किंवा कॉन्स्टँटिनोपलचा वाटा होता, तसंच काहीच दक्षिण पूर्वेला भारताशी जोडण्यामध्ये अंदमानचा वाटा होता. आणि आजही आहेच की. त्या अर्थाने अंदमानशी एकरूप असलेली कोकोची बेट ही सुद्धा आपलीच होत. पुढे युरोपीय सागरी मोहिमा सुरू झाल्या आणि ज्याप्रमाणे पोर्तुगीज गोव्यात आले त्याचप्रमाणे ते अंदमानवरही. कोकोनट वरून कोको हे नामकरण पोर्तुगीजांनीच केले. परंतु 19व्या शतकामध्ये याचे नियंत्रण ब्रिटिशांकडे आले. 1937 मध्ये ब्रह्मदेशला ब्रिटिशांनी भारतापासून विलग केले. आणि कळीचा मुद्दा इथेच उद्भवतो. काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी जी नारळ आणली जायची ती या कोको बेटांवरूनच आणली जायची. पण 1937 मध्ये ब्रह्मदेशला विलग केल्याच्या नंतर ही इवलीशी जी कोको बेटा आहेत ती ब्रिटिश भारताने ब्रिटिश म्यानमारला देऊ केली. दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानच्या मदतीने सुभाष बाबूंच्या आझाद हिंद सैन्याने कोको सहित संपूर्ण अंदमानला स्वतंत्र केले आणि 30 डिसेंबर 1943 ला भारताचा तिरंगा सर्वप्रथम फडकवला. पण सुभाष बाबूंनंतर याचे नियंत्रण वापस ब्रिटिश भारताकडे आले आणि ज्याप्रमाणे भारताला अस्थिरतेच्या डोहामध्ये ढकलून देण्यासाठी ब्रिटिशांनी जुनागड, हैदराबाद, काश्मीरची संस्थाने अनिर्णित पद्धतीने भारताला सोपवली होती, त्याचप्रमाणे लक्षद्वीप आणि अंदमानची बेटही अधांतरी ठेवण्याचा मनोदय ब्रिटिशांचा होता. सुदैवाने सरदार पटेलांच्या कृपेने आज ही दोन्ही बेट मालिका भारतात आहेत. पण मग नेमके कोको बेट सुटले कसे? भारतानंतर वर्षभराने 1948 ला म्यानमार स्वतंत्र झाला. ब्रिटिशांच्या कांगाव्यानुसार कोको बेट 47 ला मात्र ब्रिटिश बर्माचा भाग असल्याने त्यावर विनाकारण हस्तक्षेप न करण्यात तत्कालीन पंतप्रधानांचे मन बळविले असावे. पटेलांपर्यंत काही पोहोचायच्या आतच ब्रिटिशांनी हा मौखिक सामंजस्य करार नेहरूंच्या गळी उतरवला असावा. आणि या साऱ्याचा खुलासा माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी एका मुलाखतीमध्ये केला की नेहरूंनी 48 ला बर्मा स्वतंत्र होताना कशा प्रकारे कोको बेट म्यानमारला दान म्हणून देण्याचा उदारमतवादीपणा दाखवला. बरोबरच आहे. ज्यांच्यासाठी काश्मीर म्हणजे गवताचा एक पातही न उगवणारे पडीक डोंगरदरे असतील त्यांच्याकडून आणखीन कसली अपेक्षा करणार? असो, या साऱ्याचे लिखित पुरावे आज तरी आपल्याकडे अस्तित्वात नाही. त्यामुळे या सगळ्याकडे एक शक्यता म्हणून बघणेच उचित राहील. तसं त्या काळी कोको बेटांना असं असून किती महत्व होतं. अडगळीतीलच बेट ती. त्यामुळे त्या काळी याची किंमत लक्षात येणे ते सुद्धा नेहरूंना जरा कठीणच. इथेच जर सरदार पटेल असले असते तर कदाचित गोष्ट वेगळी असली असती. एकतर ब्रिटिशांनी अंदमान घेताना संपूर्ण घेतलं आणि कोको बेट परस्पर ब्रिटिश बर्माला देऊ केली. हा पूर्णपणे ब्रिटिशांचा अंतर्गत विषय असून 47 ला जर अंदमान बेट समूह भारतात असतील तर भारताने त्याच वेळेस कोको बेटांसंदर्भात आक्रमक मुत्सद्देगिरी दाखवून कोको बेटांना अंदमानात सामावून घ्यायला काही हरकत नव्हती. जसे लक्षद्वीपला ब्रिटिशांनी अधांतरी सोडून गेले तेव्हा पटेलांनी तिथे तात्काळ सैन्य पाठवून भारतीय झेंडा रोवायला सांगितला आणि तसे झाले नसते तर लक्षद्वीपच्या ठिकाणी आज दुसरा मालदीव उभा राहिला असता. केवढ्यात परवडलं असतं ते विचार करा. पुढे 90च्या दशकामध्ये बहुतेक 1994 ला म्यानमारने ही कोको बेट चीनला 99 वर्षांच्या लीजच्या करारावर देऊ केली. त्यावेळी तिथे तशी काहीच डेव्हलपमेंट, कसलीच इमारत अथवा काहीही नव्हते. पण तुम्ही हा फोटो बघा आता. 2006 ते 2016 मध्ये 1300 मीटरची धावपट्टी 2300 मीटरची झाली. 2.5 किलोमीटर जवळपास. शिवाय काही वेगवेगळ्या इमारती सुद्धा आहेत ज्यांना असं समजलं जाऊ शकतं की इंटेलिजन्स गॅदरिंग फॅसिलिटीज त्या ठिकाणी चीनने बसवलेल्या आहेत. आणि या गोष्टींना म्यानमार, चीन नेहमीच नाकारत आलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की हे त्यांनी केलेलं नाहीये, हे आपोआप अदृश्य शक्तींनी केलेली गोष्ट आहे. तर हा सगळा विषय ऐरणीवर येतो सप्टेंबर 2019 मध्ये,
जेव्हा पोर्ट ब्लेअर जवळ चायनीज रिसर्च व्हेसल म्हणजे संशोधन करणारं जहाज ते पकडलं जातं. शिवाय काही मच्छीमारी नौका सुद्धा पकडले जातात. त्यांच्यावर झेंड्याची निशाणी मात्र म्यानमारच्या राष्ट्रध्वजाची असते, परंतु त्यांच्यावर स्टाफ मात्र सगळा चिनी असतो. शिवाय काही डेप्थ साऊंडिंग इक्विपमेंट सुद्धा मिळतात की समुद्राची खोली किती आहे असं समुद्रावर निरीक्षण करणारी काही प्रणाली सुद्धा त्या ठिकाणी मिळते. तर लक्षात घ्या की भूमीवरील युद्धामध्ये जे स्थान रणगाड्यांचं असतं ना, ते स्थान सागराच्या युद्धामध्ये पाणबुड्यांचं असतं. आणि ही जी वर सांगितलेली जी मशिनरी आहे ही भारताच्या पाणबुड्यांची सागरी हालचाल टिपू शकते, मुवमेंट ट्रॅक करू शकते, त्यासाठी ही काम येऊ शकते. एवढंच नव्हे तर चीनने कोको बेटांवर सुद्धा रेडिओ निरीक्षण आणि माहिती संकलन प्रणाली बसवली आहे. किंवा असं समजू नका की चीन फक्त दक्षिण चीन सागरातच. दक्षिण चीन सागराचं मूळ प्राचीन नाव हे चंपा सागर आहे. चंपा साम्राज्यावरून त्याचं चंपा सागर असं नाव होतं. तर या दक्षिण चीन सागरामध्ये चीन काय ते फक्त मानवनिर्मित बेट बनवू शकतो असं समजू नका. उद्या याच कोको बेटांना भर घालून जर आणखीन मोठा आकार दिला तर निम्मी मुंबई म्हणून जेवढ्या भरावावर उभी आहे तेवढ्या भरावाचे कोकोचे बेट समूह एकत्र केले जाऊ शकतात. तुम्ही म्हणाल असं एखादं बेट किंवा एखादे बेट समूह असे भराव घालून समुद्रात एका ठिकाणी मोठे केल्याने असा किती फरक पडणार आहे चीनला? बरोबर आहे, याचा चीनला काही असा फार फरक पडणार नाहीये. पण लक्षात घ्या या कोको बेटांचे उपद्रव मूल्य किती असेल आणि त्याचा चीनला फार काही फायदा झाला नाही तरी चालणार आहे त्यांना, पण भारताला केवढा ताप होईल याचा विचार करा. भारताच्या तिन्ही सेना दलांचं संयुक्त लष्करी तळ कुठे आहे माहिती तुम्हाला? पोर्ट ब्लेअरला. याच पोर्ट ब्लेअरच्या अगदी समोर कोकोवर नवा लष्करी तळ उभा करायला सुद्धा चीन मागे पुढे पाहणार नाही. ही गोष्ट अर्थातच दीर्घकालीन आहे, हे काय आज उद्यामध्ये घडणारी गोष्ट नाहीये. चीनचं एवढंच घोडा आणते की रोज 1 इंच तरी जमिनीवर गोष्टी चीनला पुढे सरकल्या गेल्या पाहिजेत. ज्यांची सवय त्यांना 60-65 वर्षामध्ये लागली होती स्वातंत्र्यानंतर आणि 2014 पासून याला प्रत्युत्तर मिळू लागल्याने वैमनस्यातून ज्या प्रकारे गलवान घडले त्याच प्रकारे कोको बेटांचे होऊ नये यासाठी चीन प्रयत्नशील आहे. चीन अत्यंत शांतपणे सत्ताबदलाची वाट पाहत आहे, कारण चीनला पण माहितीये की पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर न्याय यात्रा काढणाऱ्यांच्या लेखी आग्नेय नैऋत्येला असलेली अंदमान निकोबारची बेटे किंवा लक्षद्वीपची बेटमालिका विरोधी पक्षात असताना सुद्धा जर न्याय यात्रेचा भाग होऊ शकत नाही तर सत्तेत आल्यावर कुठल्या न्यायाची अपेक्षा करणार ना. आणि पुढचं गलवान सागरात घडले तर आश्चर्य वाटून घेऊ नका, खास करून याच अंदमानच्या सागरामध्ये. सध्याच्या सरकारने असं केलंय तरी काय आणि चीनला ते कुठे कुठे नडणार आहे? इथला विरोधी पक्ष चीनी पार्टी सोबत कसला समझोता करतो? गेल्या 60-65 वर्षांमध्ये राष्ट्रीय सुरक्षेचा म्हणून जो खेळ मांडला गेला त्याला हे सध्याचे सरकार कशा प्रकारे सावरत आहे? या सध्याच्या सरकारचे दृष्टिकोन आणि नियोजन तरी कसे आहे? हे सारे आपणापर्यंत पोहोचवण्यासाठी लवकरच भाग 2 घेऊन येत आहोत. तोपर्यंत सोबत राहा. पण जाता जाता आणखी एक सांगतो, बिना चष्म्याचं जरी पाहिलं तरी सुद्धा लक्षात येईल की नैसर्गिक संरचनेनुसार सुद्धा कोको बेट ही अंदमानचाच अविभाज्य घटक आहेत आणि ऐतिहासिक, सांस्कृतिक, भौगोलिक प्रमाणांनुसार सुद्धा अंतःकरणातून ती बेट भारतीयच आहेत. त्यामुळे त्या कोकोच्या बेटांना सुद्धा मनातल्या मनात वाटत असणार आणि अंदमानातील सेल्युलर जेलकडे बघून ती मनातल्या मनात गुणगुणत असणार, ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. नमस्कार. नमस्कार. YouTube वरील हा माझा पहिलाच व्हिडिओ. माझा हा प्रयत्न आपणास आवडला असेल अशी आशा करतो आणि त्याची पावती आपल्या लाईक आणि कमेंट्सच्या माध्यमातून मला नक्कीच मिळेल असा विश्वास आहे. तसा मालिकेचा हा पहिला भाग केवळ पूर्वपीठिका तयार करण्यामध्येच व्यतीत झाला आहे.
खरी मजा दुसऱ्या भागामध्ये आहे. त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी म्हणून आणखी एक विनंती, शक्य होईल तेवढा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. लवकरच भेटूया पुढील आठवड्यात दुसऱ्या भागात. नमस्कार.